नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बर्थ कंट्रोल हा भाग पाहणार आहे. द बर्थ कंट्रोल मेजर्स विच डेलिबरेटली प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन आर रेफर्ड टू ॲज कॉन्ट्रासेप्टिव्ज. बर्थ कंट्रोल म्हणजे काय, तर मेल फिमेल गॅमेट्सचं युनियन होणार नाही, फर्टिलायझेशन घडणार नाही यासाठी वापरलेले टेक्निक्स आहेत, त्याला कॉन्ट्रासेप्टिव्ज म्हणतात. तर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स हेल्प टू प्रिव्हेंट द अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडने काय होते की नको असणारी प्रेग्नन्सी काय करता येते, अवॉइड करता येते. अँड आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह शुड बी इझिली अवेलेबल, यूजर फ्रेंडली, इफेक्टिव्ह अँड विथ नो ऑर लिस्ट साईड इफेक्ट. काय आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ज, अगदी चांगल्या प्रकारचे कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस कोणते आहेत, तर ते असे असले पाहिजेत की शुड बी इझिली अवेलेबल. त्या जोडप्याला काय व्हावं, ते लवकरात सहजासहजी उपलब्ध व्हावं अशा पद्धतीचे असावेत. त्यानंतर युजर फ्रेंडली, वापरास सहज वापर त्याचा करता यावा. इफेक्टिव्ह, कार्यक्षम असावं. अँड विथ नो ऑर लिस्ट साईड इफेक्ट, आणि त्याचा परिणाम शरीरावरती, आरोग्यावरती त्याचा कमीत कमी परिणाम असावा किंवा परिणाम होऊ नये. अशी साधनं आहेत, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस, की जी कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस काय करतात, नको असणारी प्रेग्नन्सी अवॉइड करू शकतात. तर त्यांना आपण काय म्हणतो, बर्थ कंट्रोल किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस. आता हे बर्थ कंट्रोलच्या मेथड जे आहे त्याचे दोन भागामध्ये विभागलेलं आहे. एक म्हटलेलं आहे टेम्पररी मेथड आणि दुसरी म्हटलेलं आहे परमनंट मेथड. आता टेम्पररी मेथड म्हणजे काय, दीज आर ॲज फॉलोविंग टाईप. फर्स्ट इज अ नॅचरल मेथड, सेफ पिरियड मेथड ऑर रिदम मेथड. काय म्हटलेलं आहे, ही नॅचरल मेथड आहे. काय आहे याच्यामध्ये, नॅचरल मेथडमध्ये किंवा सेफ पिरियड, जो पिरियड जो आहे तो सेफ पिरियड, की ज्या कालावधीमध्ये फर्टिलायझेशन होऊ शकत नाही असा कालावधी कोणता आहे, आणि या कालावधीमध्ये जर इंटरकोर्स केला तर काय होणार नाही, प्रेग्नन्सी अचीव्ह होणार नाही, असा त्याला सेफ पिरियड म्हटलेलं आहे. किंवा रिदमिक लयबद्ध, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये ठराविक वेळ ही असते, ती तशा पद्धतीची असते. द प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग द चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन इज यूज्ड. आणि मुख्य हेतू काय आहे की अवॉइडिंग द चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन अवॉइड करणे, हा त्याचा काय आहे, मुख्य हेतू आहे. अ वीक बिफोर अँड अ वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. काय म्हटलेलं आहे, मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग नंतर एक आठवडाभर आणि मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होण्यापूर्वीचा एक आठवडा, हा कालावधी काय मानलेला आहे, सेफ पिरियड मानलेला आहे. कारण आपण पाहतो की द ओव्ह्युलेशन ऑकर्स ऑन द 14th डे. 14व्या दिवशी काय होतं, ओव्ह्युलेशन होतं. 14 दिवसाच्या पाठीमागचे 3 दिवस आणि 14 दिवसाच्या नंतरचे 3 दिवस, हा जो कालावधी आहे, हा कशाचा कालावधी म्हणता येईल की फर्टिलायझेशन होण्याची शक्यता आहे. कारण एक्झॅक्ट 14व्या दिवशीच ओव्ह्युलेशन होईल असंही नाही, ±2 डेज म्हणतो आपण. त्यामुळं काय, हा जो कालावधी आहे तो फर्टिलायझेशनचा कालावधी आहे. तो कालावधी अवॉइड करून जर इंटरकोर्स केला की तर काय होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाही आणि प्रेग्नन्सी अचीव्ह होणार नाही. अ वीक बिफोर अँड अ वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग इज कन्सिडर्ड द सेफ पिरियड ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स. काय म्हटलेलं आहे, सेक्शुअल इंटरकोर्सचा काय, हा सेफ पिरियड आहे. दिस आयडिया इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट ओव्ह्युलेशन ऑकर्स ऑन द 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल और मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं, ह्याच्यावर ही आधारित आहे. इट्स ड्रॉबॅक लाईज इन हॅविंग अ हाय रेट ऑफ फेल्युअर. आणि याच्यामध्ये काय आहे, ड्रॉबॅक हे म्हणजे 100% शुअर मेथड ही नाही आहे, 100% शुअर नाही. कारण काय होऊ शकतं, ही मेथडसुद्धा काही वेळा काय होऊ शकते, फेल होऊ शकते. काउंटिंग जर चुकलं तरी त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही 100% इफिशियंट मेथड नाही. दुसरी मेथड आहे कॉयटस इंटरप्शन ऑर विड्रॉल. काय म्हटलेलं आहे, इन धिस मेथड द मेल पार्टनर विड्रॉ हिज पेनिस फ्रॉम द वजायना जस्ट बिफोर द इजॅक्युलेशन. इजॅक्युलेशन पूर्वी काय करणे, पेनिस
बाहेर काढणे अशा पद्धतीची जी क्रिया आहे त्याला काय म्हटलेलं आहे, कॉयटस इंटरप्शन किंवा इंटरप्शन ऑर विड्रॉल बिफोर इजॅक्युलेशन सो ॲज टू अवॉइड द इन्सेमिनेशन. काय होऊ नये, इन्सेमिनेशन होऊ नये, सीमेन काय होऊ नये, फिमेलच्या बॉडीमध्ये इंजेक्ट होऊ नये अशासाठी ही मेथड आहे. दिस मेथड ऑल्सो हॅज सम ड्रॉबॅक. ही मेथडसुद्धा 100% शुअर नाही आहे. ॲज द इजॅक्युलेशन फ्लुइड मे कंटेन स्पर्म अँड धिस कॅन कॉज द फर्टिलायझेशन. आणि काय आहे की प्री इजॅक्युलेशन पूर्वीचं जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडमध्ये सुद्धा काही प्रमाणात स्पर्मॅटोझोआ असू शकतात आणि मग ही प्रोसेस काय होऊ शकते, फेल ठरू शकते. तिसरी मेथड आहे लॅक्टेशनल एमिरोरिया. लॅक्टेशन म्हणजे फीडिंग टू द यंग वन. मुलाला दूध भरवत असतानाच्या कालावधीमध्ये सुद्धा काय होत नाही की लॅक्टोजेनिक हार्मोन सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळे इस्ट्रोजन आणि इस्ट्रोजन लेवल वाढत नाही आणि त्यामुळं त्या पिरियडमध्ये लॅक्टेशन पिरियडमध्ये सुद्धा मेन्स्ट्रुअल सायकल ही स्टॉप असते आणि त्याचबरोबर ओव्हाट जनरेट होत नाही, ओव्ह्युलेशन होत नाही. त्यामुळे तोही कालावधी कसा आहे की सेफ पिरियड आहे. दिस मेथड इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट ओव्ह्युलेशन डज नॉट ऑकर ड्युरिंग द पिरियड ऑफ इंटेन्स लॅक्टेशन फॉलोविंग द पार्च्युरेशन नंतर, डिलिव्हरीनंतर काही काळ मातेनं मुलाला दूध भरवत आहे, तो कालावधी मग तो वर्षभराचा, दीड वर्षाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये काय होतं, मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप असते, ओव्ह्युलेशन होत नाही, ओव्हार रिलीज होत नाही, त्यामुळे फर्टिलायझेशन होण्याची शक्यता नसते. Therefore, as long as the mother breastfeed the child fully, changes the conception are almost negligible. आणि जोपर्यंत मूल काय करत आहे, दूध पीत आहे, अंगावरती पीत आहे तोपर्यंत आणि मेन्स्ट्रुअल सायकल चालू झालेली नसेल त्या कालावधीपर्यंत काय असू शकतं, स्टॉप कंडिशनमध्ये आहे त्या कालावधी ही सेफ कालावधी आपण मानतो. हावेवर दिस मेथड इज ऑल्सो ॲज हाय चान्सेस ऑफ फेल्युअर. ही सुद्धा मेथड कशी आहे, ही चुकून फसण्याची शक्यता आहे, फेल ठरण्याची शक्यता आहे आणि कदाचित यामध्ये सुद्धा प्रेग्नन्सी अचीव होण्याची शक्यता आहे. कारण मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट कधी झाली हे आपल्याला त्यावेळेस एक्झॅक्ट समजत नाही. चौथी मेथड आहे केमिकल मीन्स. स्पर्मिसाइड्स. स्पर्मला किल करणारे, स्पर्म इमोबलाइज करणारे, स्पर्मॅटोझोआला ओव्हापर्यंत जाऊ न देणारे काही केमिकल्स आहेत त्यांचा वापर करणे. इन धिस मेथड द केमिकल्स लाईक फोम, टॅबलेट्स, जेलीज अँड क्रीम्स आर यूज्ड बाय द फिमेल पार्टनर. काय म्हटलेलं आहे की काही टॅबलेट्स असतात, ह्या काय होतात फिमेल पार्टनरनं वापरायचे असतात की ज्या टॅबलेट्समुळं काय होतं की स्पर्मॅटोझोआ त्या क्रीमच्या किंवा त्या केमिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की काय होतात, डेथ होतात किंवा इमोबलाइज होतात आणि ते काय होऊ शकत नाहीत, एग्सपर्यंत जाऊ शकत नाही. बिफोर सेक्शुअल इंटरकोर्स इफ दीज केमिकल्स आर इंट्रोड्यूस इन टू द व्हाजायना. काय केलं जातं, इंटरकोर्सपूर्वी व्हाजायनामध्ये हे काय केले जातात, केमिकल्स इन्सर्ट केले जातात. इमोबलाइज ऑर किल द स्पर्म. आणि ते केमिकल काय करतात, स्पर्मॅटोझोआला इमोबलाइज करतात किंवा किल करतात. इट मे कॉज द अलर्जिक रिॲक्शन. आणि ते काय आहेत, अलर्जिक रिॲक्शन निर्माण करू शकतात. त्या केमिकलची अलर्जी त्या व्यक्तीला होऊ शकते. दिस मेथड ऑल्सो हॅज अ चान्सेस ऑफ फेल्युअर. ही मेथड 100% शुअर नाही. पुढची मेथड आहे मेकॅनिकल मीन्स ऑर बॅरियर्स. पुढची मेथड आहे मेकॅनिकल किंवा बॅरियर्स. अडथळेमध्ये दोघांच्या मेल फिमेल गॅमेटच्यामध्ये अडथळे निर्माण करायचे म्हणजे काय होणार नाही, दोघे एकमेकाच्या जवळ जाणार नाहीत आणि त्यांचं फर्टिलायझेशन होणार नाही. इन दिस मेथड विथ द हेल्प ऑफ बॅरियर द ओव्हम अँड स्पर्म्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम फिजिकली मीटिंग. त्यांचं काय होऊ द्यायची नाही, भेट होऊ द्यायची नाही. दीज मेकॅनिकल बॅरियर्स आर ऑफ 3 टाईप्स. याचे 3 प्रकार आहेत मेकॅनिकल बॅरियरचे. बॅरियर हा 5वा पॉईंट पाहतोय, त्याचे 3 पॉईंट आहेत. पहिला आहे कंडोम. इट इज अ थिन रबर सीथ दॅट इज यूज टू कव्हर द पेनिस ऑफ द मेल ड्युरिंग द कॉप्युलेशन. कॉप्युलेशनच्या वेळेस काय करणं, हे रबरी बॅग काय केले जाते, वापरली जाते. इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ इजॅक्युलेटेड सिमेन इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. आणि हे काय होतं की त्या
कंडोममध्येच काय होतं की सीमेन राहतं, ते बाहेर फिमेलच्या बॉडीमध्ये जातं नाही. धिस कॅन प्रिव्हेंट द कन्सेप्शन, आणि त्याच्यामुळे काय होत नाही, कन्सेप्शन होत नाही किंवा फर्टिलायझेशन होतं नाही. इट इज अ सिम्पल अँड इफेक्टिव्ह मेथड अँड हॅज अ नो साईड इफेक्ट, आणि ही चांगली प्रभावी मेथड आहे आणि 100% शुअर असणारी मेथड आहे. निरोध इज द मोस्ट वाईडली यूज कॉन्ट्रासेप्टिव्ज बाय द मेल्स, आणि निरोध हे काही वापरलं जातं. इट इज इझिली अवेलेबल अँड गिवन फ्री बाय द गव्हर्मेंट, हे सहजासहजी उपलब्ध होतात, मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असतात, त्याचबरोबर गव्हर्मेंटकडून सुद्धा काय केले जातात, सप्लाय केले जातात, आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असतात. इट शुड बी प्रॉपरली डिस्कार्डेड आफ्टर एव्हरी यूज, आणि त्याचं काय करता येतं, एकदा वापर करून झाल्यानंतर योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावता येते. कंडोम इज ऑल्सो सेफ गार्ड अगेन STD अँड एड्स, आणि याच्यामुळं सुद्धा कंडोममुळं काय होतं तर सेक्शुअली ट्रान्समिटेड लैंगिकतेनं प्रसार होणारे जे आजार आहेत त्यांना किंवा एड्ससारख्या आजाराला काय होतो, प्रतिबंध घातला जातो, आळा घातला जातो, त्यांचा प्रसार होत नाही. पुढचा आहे डायफ्रॅम ऑर सर्वायकल कॅप्स ऑर halts. These devices used by the female are made up ऑफ रबर, हे कशाचे बनलेले असतात, रबरचे बनलेले असतात आणि फिमेलने वापरायचे असतात. दे प्रिव्हेंट द कन्सेप्शन बाय ब्लॉकिंग द एंट्री ऑफ स्पर्म थ्रू द सर्विक्स, सर्विक्समधून काय होऊ शकत नाहीत, आतमध्ये स्पर्मॅटोझोआ जाऊ शकत नाहीत, अशा पद्धतीने हे बॅरियर लावले जातात. द डिव्हाइस इज इन्सर्टेड इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक टू कव्हर द सर्विक ड्युरिंग कॉप्युलेशन, कॉप्युलेशनच्या कालावधीमध्ये काय केलं जातं, हे सर्विकच्या तोंडावरती बसवलं जातं, त्यामुळं काय होतं की मेल गॅमिट्स आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. तिसरी मेथड आहे इंट्रायुटेराइन डिव्हाइस, IUDS म्हणतात त्याला, इंट्रायुटेराइन डिव्हाइस, युटेरसमध्ये वापरायची, इंट्रा म्हणजे इनसाइड, आतमध्ये वापरायची. दीज क्लिनिकली डिव्हाइसेस आर प्लास्टिक ऑर मेटल ऑब्जेक्ट्स, हे कशाचे आहेत, क्लिनिकली हॉस्पिटलमध्ये जाऊन हे बसवले जातात, हे प्लास्टिकचे किंवा धातूचे बनवलेले असतात. द डॉक्टर ऑर ट्रेन्ड नर्स प्लेसेस द IUDS इन टू द युटेरस, आणि डॉक्टर किंवा प्रशिक्षित नर्ससुद्धा काय करू शकतात, ही डिव्हायसेस काय करतात, युटेरसमध्ये बसवतात. दीज डिव्हायसेस इन्क्लूड लिप्स लूप, कॉपर रिलीजिंग IUD, कॉपर टी आपण म्हणतो, कॉपर 7 किंवा मल्टी लोड 375 अँड हार्मोन रिलीजिंग IUDS, किंवा काही साधनं कशी आहेत, हार्मोन रिलीज करतात, प्रोजेस्टरेट्स हार्मोन रिलीज करतात, त्यातून बाहेर पडतात त्या डिव्हाइसमधून, आणि त्यामुळे काय होतं, त्याची लेवल वाढते आणि त्यामुळे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीचे ही डिव्हाइसेस आहेत. तिथं डायफ्रॅम दाखवलेला आहे, त्याचबरोबर ही लिपर्स लूप दाखवलेला आहे, त्यानंतर कॉपर हार्मोन कॉपर टी, अशा पद्धतीचे डिव्हायसेस आहेत. आणि ही काय केले जातात, IUDS ही युटेरसमध्ये दाखवली, सर्व्हिसमधून आतमध्ये ही काय केले जातात, याच्यामध्ये युटेरसमध्ये बसवले जातात. लिपर लूप इज अ प्लास्टिक डबल एस शेप्ड लूप, काय आहे, लूपर लूप हे काय आहे, डबल एस आकाराचं असलेलं हे प्लास्टिकचं लूप आहे. इट इज अटॅच टू द मॅक्रोफाज स्टिम्युलेटिंग देम टू accumulate इन द युटेराइन कॅव्हिटी, मॅक्रोफाज काय होतात, स्टिम्युलेट करतात युटेराइन कॅव्हिटीमध्ये. मॅक्रोफाजेस इन्क्रीज द फॅगोसायटॉसिस ऑफ स्पर्म विदिन द युटेरस, काय आहे, मॅक्रोफाजेस म्हणजे काही बॉडीच्या सेल्स आहेत, फॅग म्हणजे ईटिंग, खाणारे, म्हणजे आपल्या बॉडीतील डेड सेल्स जशा रिमूव्ह करण्यासाठी काही सेल्स काय करतात, त्याला खाऊन नष्ट करतात. तर तशा पद्धतीचे हे मॅक्रोफाजेसला स्टिम्युलेट करणारे सेल्स आहेत, आणि त्यांची संख्या युटेरसमध्ये वाढली तर ते काय करतात, आलेल्या स्पर्मॅटोझोआला खाऊन नष्ट करतात. इन्क्रीजेस द फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म विदिन द युटेरस अँड ॲक्ट्स ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह, आणि त्यामुळे ते काय होतात, मेल गॅमिट फिमेल गॅमिटपर्यंत पोहोचत नाही, स्पर्मॅटोझोआ पोहोचत नाहीत. कॉपर रिलीजिंग IUDS सप्रेस द स्पर्म मोटिलिटी अँड द फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ स्पर्म, काय आहे, हे
कॉपर जी आहे ते सुद्धा काय करतात, मोबिलिटी त्याची बंद करतात, त्यांना फिमेल गॅमेटपर्यंत जाऊ देत नाहीत. द हार्मोन रिलीजिंग IUDs मेक द युटेरस अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन ऑफ सर्विक्स होस्टाईल टू द स्पर्म्स. काय म्हटलेलं आहे, हे जे हार्मोन रिलीजिंग आहे त्यामुळे काय होतं की सर्विक्स किंवा युटेरसमध्ये स्पर्मॅटोझोआ जाऊ शकत नाहीत. इट डिले द प्रेग्नन्सी फॉर लॉंगर पिरियड. आणि हे काय करू शकते, अनेक वर्षासाठी प्रेग्नन्सी काय होऊ शकते, थांबवू शकते. म्हणजे एक मूल झाल्यानंतर काही दिवस प्रेग्नन्सी नको आहे, दुसरं मूल नको आहे, तर तो कालावधी याच्यानं साह्याने काय होऊ शकतो, वाढू शकतो. स्पॉन्टॅनियस एक्सपोल्शन, ओकेजनल hemorrhage and the chances of infection are the drawback of IUDs. काय म्हटलेलं आहे, स्पॉन्टॅनियस एक्सपल्शन, ओकेजनल हिमोरेज. काही वेळा या हे IUDs इन्स्ट्रुमेंट वापरल्यामुळे काय होतं की त्या तिथं काही वेळा वेदना होऊ शकतात, काही वेळा ब्लिडिंग होतं, काही वेळा काय होतं चान्सेस ऑफ इन्फेक्शन, आणि त्याचा टोकदार कुठंतरी इतर भागात टोचल्यामुळं तिथं जखम होऊ शकते आणि त्या भागाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. हे त्याचे काय आहेत, ड्रॉबॅक आहेत. त्यानंतर दुसरी मेथड म्हटलेलं आहे परमनंट मेथड. आता परमनंट मेथडमध्ये काय आहे, तर परमनंट मेथडमध्ये 2 टेक्निक आहेत. द परमनंट बर्थ कंट्रोल मेथड इज मीन कॉल्ड ॲज अ व्हॅसेक्टोमी अँड इन अ वुमन इन द ट्युबेक्टोमी. काय म्हटलेलं आहे, टेम्पररी मेथड, काही कालावधीसाठी आपल्याला प्रेग्नन्सी नको तेवढ्या कालावधीसाठी ती वापरून परत आपण ते वापरायचं बंद केलं की काय होतं, प्रेग्नन्सी अचीव होऊ शकते, म्हणून त्याला आपण टेम्पररी मेथड म्हटलेलं आहे. बरोबर आहे. परमनंट मेथड म्हणजे कायमस्वरूपी, की त्यानंतर त्यांना त्या जोडप्याला काय होणार नाहीत, मुलं होणार नाहीत. आता ह्याच्यामध्ये 2 मेथड आहेत. एक म्हटलेलं आहे मेलमध्ये काय केलं जातं, व्हॅसेक्टोमी, म्हणजे व्हास डेफरन्स जी नलिका आहे ती काय केली जाते, ब्लॉक केली जाते, किंवा त्याला 2 बाजूला बाइंड केलं जातं, थ्रेडनं बांधलं जातं आणि दोन्हीच्यामध्ये कट घेतला जातो किंवा बांधून ठेवलं जातं. त्यामुळं काय होईल, टेस्टिसमधले स्पर्माटोझोआ काय होऊ शकत नाहीत, सेमिनल फ्लुइडमध्ये येऊ शकत नाही. आणि ते जर नसेल तर मग काय होणार नाही, स्पर्मॅटोझोआच नाही आहेत तर काय होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाही. दुसरा आहे त्याला ट्युबेक्टोमी म्हटलेलं आहे. फॉलोपियन ट्यूब आहे फिमेलमधली, ही फॉलोपियन ट्यूब काय केली जाते, त्या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. थ्रेडनं काय केले जाते, बांधली जाते आणि दोन्हीच्यामध्ये कट घेतला जातो किंवा फक्त बांधून ठेवली जाते. त्यामुळं काय होणार आहे, 2 ठिकाणी बांधली जाते. एका ठिकाणी ॲक्सिडेंटली जर सुटली तर कदाचित काय होणार आहे, हा प्लॅन काय होणार आहे, फेल ठरणार आहे. म्हणून 2 प्रकारे 2 ठिकाणी प्रत्येक फॉलोपियन ट्यूब काय केली जाते, बाइंड केली जाते, तर त्याला म्हटलेलं आहे ट्युबेक्टोमी. आता याच्यामध्ये पहा, दीज आर द सर्जिकल मेथड. ही कसं आहे, ऑपरेशन, शस्त्रक्रिया म्हटलेलं आहे, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून. ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टरलायझेशन. त्याला स्टरलायझेशनसुद्धा म्हणतात, कारण त्यांना परत मुलं होणार नाहीत म्हणून स्टराईल होतात, म्हणून त्याला स्टरलायझेशन म्हटलेलं आहे. इन व्हॅसेक्टोमी अ स्मॉल पार्ट ऑफ द व्हास्ट डेफरस इज टाईड अँड कट, whereas in tubectomy a small part of the fallopian tube is tied and cut. थोडासा पीस काय केला जातो, दोऱ्याने बांधून ठेवला जातो आणि दोन्हीच्या 2 ठिकाणी बांधलेल्याच्यामध्ये कट घेतला जातो. त्यामुळे काय होणार नाही, हे गॅमिट्स योग्य मार्गानं पुढं मार्गस्थ होणार नाहीत. दिस ब्लॉक द गॅमिट ट्रान्सपोर्ट अँड प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. आणि ते काय करतात, गॅमिट ट्रान्सपोर्ट बंद होतं आणि प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी, त्यामध्ये प्रेग्नन्सी अचीव होत नाही. अशा पद्धतीनं काय आहे, ही ट्युबेक्टोमी ही टेक्निक आहे. त्यानंतर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, MTP. MTP अँड international or voluntary termination of pregnancy before full term is called as a medical termination pregnancy, MTP. MTP म्हणजे काय आहे की चुकून प्रेग्नन्सी अचीव झाली आणि प्रेग्नन्सी नको असेल तर काय करता येतं, अबॉर्शन्स घडवता येतं. त्याला कायद्यानं मान्यता आहे, पण कधीपर्यंत, एक 3 महिन्याचा कालावधी, पहिल्या 3 महिन्यामध्येच काय करता येतं, अबॉर्शन्स घडवता येतात. इंट्रोड्युसिंग द अबॉर्शन्स, MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, MTP, किंवा
अबॉर्शन म्हटलेलं आहे. MTP इज इसेन्शियल इन केसेस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. नको असणारी प्रेग्नन्सी जर अचीव झाली तर मग मात्र हे काय केलं जातं, वापरलं, हे टेक्निक वापरलं जातो. ऑर इन अ डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द फिटस, किंवा सोनोग्राफीमध्ये आपल्याला दिसलं की वाढणारं अर्भक आहे, बाळ आहे, ते काय नाही आहे, त्याचं योग्य वाढ होत नाही, शरीराची वाढ होत नाही, अपंगत्व आहे किंवा शरीराची योग्य प्रकारे वाढ होत नाही असं वाटलं तर त्याला काय करता येतं, अबॉर्शन्स घडवता येतात. इट इज सेफ ड्युरिंग द फर्स्ट ट्रिम्स्टर. हे पहिल्या 3 महिन्यामध्येच शक्य आहे. त्यानंतर मात्र काय होतो, त्या बाळाला आणि त्याच्या मातेला सुद्धा काय होऊ शकतो, धोका पोचू शकतो. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्येच अबॉर्शन करण्यास परवानगी असते. द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस इज एक्झामिनेड बाय द एम्निओसिंथेसिस. आणि डिफेक्ट आहे, ॲबनॉर्मल वाढणारं जे बाळ आहे ते कसं आहे, ॲबनॉर्मल आहे हे ओळखण्यासाठी काय केलं जातं, ॲम्निओसिंथेसिस टेक्निक वापरलं जातं. आता आपण पाहिलं होतं की ॲम्निओसिंथेसिस टेक्निकमध्ये काय होतं की त्याबरोबर फिटस पण समजतं, त्याचा सेक्स पण समजतो, मुलगा आहे की मुलगी आहे हे समजतं, आणि त्याचा गैर उपयोग करायला लागलेले आहेत की ज्याच्यामुळं काय होतं की मुलगी आहे असं समजलं तर काय करतात, टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी घडवली जाते. म्हणून याच्यावरती आता बॅन आणलेला आहे. पण तरीही की असे मुलांना ज्या दाम्पत्याला मुलं होताना काय होणार आहेत, ॲबनॉर्मल होणार आहेत, मतिमंद किंवा व्यंग होणार आहेत असं जर असेल तर मात्र त्यांना काय परमिशन असते की त्यांनी काय करू शकतात, ॲम्निओसिंथेसिसनं टेस्ट करू शकतात. ॲम्निओसिंथेसिस कसं आहे पाहूया टेक्निक कसं आहे. इट इज अ प्रोसेस इन विच द एम्निओटिक फ्लुइड containing the fetus cells is collected using hollow needle inserted into the uterus under the ultrasound guidance. काय म्हटलेलं आहे की ही जे सिरिंज आहे तिची निडल आहे ती काय केली जाते, युटेरसमधून आत इंजेक्ट केली जाते की बाळाभोवती जो द्रव पदार्थ आहे, ॲम्निओटिक फ्लुइड आहे, त्या ॲम्निओटिक फ्लुइडपर्यंत सुई जाते आणि तिथून काय केला जातो, फ्लुइड बाहेर काढलं जातं. त्या द्रवामध्ये बाळाच्या शरीराच्या बॉडीच्या सेल्स त्याच्यामध्ये येतात आणि मग त्या सेल्स बाहेर घेऊन स्टेनिंग टेक्निक वापरून त्याचे क्रोमोसोम्स पाहता येतात आणि त्या क्रोमोसोम्समध्ये ॲबनॉर्मल क्रोमोसोम्स आहे का पाहता येतं आणि त्या क्रोमोसोम्सवरून काय करता येतं की ॲबनॉर्मल असेल तर मग टर्मिनेशन केलं जातं. पण त्या क्रोमोसोमच्या जोड्या इथं डायग्राममध्ये दाखवलेल्या आहे, क्रोमोसोमच्या जोड्या आहेत. या जोडीमध्ये एक्स आणि वाय क्रोमोसोम जर आढळला, एक्स आणि वाय क्रोमोसोम आला तर आपण म्हणणार आहे सन होणार आहे. आणि दोन्ही जर क्रोमोसोम सेक्स क्रोमोसोम्स आहेत त्या दोन्ही सारख्या जर असतील तर त्याला काय म्हणणार आहे की हे काय आहे, डॉटर जन्माला येणार आहे. हेही इथं समजतं आणि ह्याचाच लोक काय करतात, आता गैरफायदा घेत आहेत. म्हणून याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. तर काय केलं जातं, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीच्या साह्याने की योग्य पद्धतीनं बाळालाही इजा न होता अशा पद्धतीनं निडल काय केले जाते, त्या ॲम्निओटिक फ्लुइड जिथं आहे तिथपर्यंत इन्सर्ट केली जाते आणि तिथला द्रवपदार्थ काढून घेतला जातो. द क्रोमोसोम्स आर स्टडीड टू सी द ॲबनॉर्मॅलिटीज. आणि त्याचा क्रोमोसोम पॅटर्न जो आहे, ह्युमन क्रोमोसोम पॅटर्न आहे, 23 जोड्या आहेत त्या क्रोमोसोमच्या, त्या रिअरेंज करून काय केल्या जातात, पाहिल्या जातात आणि त्यामध्ये काही डिफेक्ट आहे का पाहिला जातो. क्रोमोसोममध्ये डिफेक्ट असेल तर मूल काय होणार आहे, ॲबनॉर्मल जन्माला येणार आहे. स्टडी टू सी द ॲबनॉर्मॅलिटी इन द डेव्हलपिंग फिटस. वाढणाऱ्या अर्भकामध्ये काय आहे, काही व्यंग आहे का हे इथं समजू शकतं. बट द dangerous trade is the misuse of amniocentesis to determine the sex of the unborn child. काय आहे, ही जी टेक्निक चांगल्यासाठी आहे, शोध चांगल्यासाठी लागला, पण याच्याबरोबरच त्या वाढणारा अर्भक जे आहे ते मुलगा आहे की मुलगी आहे हे समजतं. आणि आता बऱ्याच प्रमाणात लोक काय करायला लागले, त्याचा वापर कशासाठी करायला लागलेले आहेत की मुलगा आहे की मुलगी आहे, आणि मुलगी असेल तर काय करायचं, अबॉर्शन घडवायचे. आणि त्यामुळं समाजामध्ये मुलगा आणि मुलीचे स्त्री पुरुष प्रमाण घटत चाललेलं आहे आणि त्यामुळं सर्व मुलांचे मॅरेजेस होण्याची शक्यता नाही आहे अशी निर्माण झाल्यामुळं काय केलेलं, याच्यावरती बंदी घातलेली आहे. फ्रिक्वेंटली इफ द फिटस इज फाउंड टू बी
फिमेल इट इज अबॉर्टेड विच इज टोटली इलिगल. हे कसं आहे, पूर्णपणे बेकायदेशीर आहे. फिमेल फिटसेस असतील तर काय केलं जातं, अबॉर्शन्स केले जातात. सो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लिगलाइज्ड MTP ॲक्ट इन 1971. 1971 साली कायदा करून काय केलेलं आहे, याच्यावरती बंदी घातलेली आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीवरती बंदी घातलेली आहे. ॲम्निओसिंथेसिस करण्यावरती बंदी घातलेली आहे. तरी पण विथ अ स्ट्रिक्ट कंडिशन्स टू अवॉइड धिस मिसयूज. काय योग्य कारण असेल तर मात्र काय करता येतं, हे ॲम्निओसिंथेसिस करता येतं. तशी करायला परवानगी शासनाकडून घ्यावी लागते की मूल जन्माला येणारी आधीची मुलं व्यंग निर्माण झालेत, ही व्यंग होण्याची शक्यता आहे, तर ते सुदृढ नसेल तर त्याचं अबॉर्शन घडवता यावं, अशासाठी काय आहे, या टेक्निकचा अजूनही वापर केला जातो. अशा पद्धतीनं हे टेक्निक आहे ॲम्निओसिंथेसिस. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 2017 अंडर सेक्शन 3 ऑफ द MTP ॲक्ट इन 1971. 1971चा जो MTP कायदा आहे त्याच्यातला त्यानंतर अमेंडमेंट आहे 2017 साली केलेल्या त्यातल्या 3 नंबरच्या सेक्शनमध्ये काय म्हटलेलं आहे, वॉज एनॅक्टेड बाय Government of India. The intention of MTP Act is to reduce to incidence of illegal abortion. अयोग्य बेकायदेशीर अबॉर्शन्स करायला त्याच्यावरती काय घातलेले, बंदी घातलेली. अँड कन्सिक्वेंट मॅटर्नल मॉर्टॅलिटी आणि मातेचाही यामध्ये मृत्यू होऊ शकतो. त्यासाठी काय केलेलं आहे, बंदी घालण्यात आलेली आहे. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ MTP ॲक्ट ओनली द कन्सेंट ऑफ द वुमन हुज प्रेग्नन्सी इज बिईंग टर्मिनेटेड इज रिक्वायर्ड. आणि ज्या मातेला म्हणजे त्याचा अधिकार पूर्णपणे त्या स्त्रीला दिलेला आहे, त्या स्त्रीचा जर म्हटली की नाही अबॉर्शन्स करायचं तर कोणीही तिच्यावरती दबाव आणू शकत नाही आणि तिला कायद्यानं संरक्षण दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू MTP ॲक्ट प्रेग्नन्सी मे बी टर्मिनेटेड विदिन फर्स्ट 12 वीक्स. कायद्यानुसार काय करता येते, पहिल्या 12 आठवड्यामध्ये म्हणजे 3 महिन्यामध्येच तुम्ही काय करू शकता, MTP करू शकता, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करू शकता. मोर दॅन 12 वीक्स बट लेसर दॅन 20 वीक्स. काय आहे, 3 महिन्यापासून 12 आठवड्यापासून 20 आठवड्यापर्यंत हे करू शकता. द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स ओपिनियन इज मॅन्डेटरी स्टेटिंग द continuation of pregnancy would involve a risk to the life of the pregnant woman or grave abortion, physical and mental health or insubstantial risk to the child. काय म्हटलेलं आहे की यातून कुणाला अबॉर्शन्स करायला परमिशन दिलेलं आहे, असे जोडपे आहेत की ज्यांच्यामध्ये काय आहे की त्या प्रेग्नंट मातेलाच, गरोदर मातेलाच काय तिच्या जीवाला धोका उत्पन्न झाला असेल किंवा वाढणारं मूल ॲबनॉर्मल आहे, फिजिकली शारीरिकदृष्ट्या अपंग आहे किंवा मेंटल डेव्हलपमेंट बौद्धिकदृष्ट्या अपंग राहणार आहे, त्याचे मेंदूची वाढ योग्य पद्धतीनं होत नाही असं वाटलं आणि तेही जे गव्हर्मेंट डॉक्टर आहे त्यांनी तसं जर परमिशन दिले, त्यांचं जे पत्र आहे, रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्यांनी जर तसं पत्र दिलं तर आणि तरच त्यांच्या सुपरविजनमध्ये काय करता येतं, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करता येते, अबॉर्शन्स घडवता येतात. अशा पद्धतीनं आपण बर्थ कंट्रोल ठेवू शकतो, जन्मदर नियंत्रणात ठेवू शकतो आणि लोकसंख्या नियंत्रणात आणू शकतो. थँक्यू.